मंडळी नमस्कार. सध्या माझ्या हातात जी आपण चिंच पाहतोय ही चिंच मंडळी चवीला गोड चिंच आहे. सहसा करून चिंच आंबट असते, तुरट असते, त्यामुळे एक दोन चिंच मनुष्य खाऊ शकतो. पण ही चिंच मंडळी अशी आहे की मुठभर नव्हे, 2 मूठ भरून चिंच एका टायमाला मनुष्य सहज खातो. कारण ही चिंच पूर्णपणे चवीला गुळासारखी गोड आहे मंडळी. आणि या चिंचेचं उत्पादन घेण्याचं काम बार्शीमधील चिंच उत्पादक शेतकरी राजेंद्र देशमुख काकांनी या ठिकाणी केले. त्यांच्याकडे आज मितीला 20 ते 30 या गोड चिंचेचे झाडे आणि तब्बल 400 रुपये किलोनी ही चिंच गोड चिंच बाजारामध्ये विकली जाते. आणि या चिंचेला भरपूर मागणी मंडळी, कारण ही चिंच आंबट नव्हे तर गुळासारखी साखरेसारखी गोड चिंच आहे. ही गोड चिंच नेमकं उत्पादित कशी झाली आणि गोड चिंच त्या ठिकाणी आज बाजारामध्ये कशाप्रकारे विकली जाते, हिला किती मागणी आहे, ही सगळी माहिती बार्शीमधील प्रगतशील फळ बागायतदार ज्यांच्याकडे 20 ते 25 एकर शेती, त्या शेतीमध्ये सगळे फळ पिकं आहेत. ड्रॅगन फ्रूट असेल, द्राक्ष असतील, तुमचे खजूर असेल, शेवगा असेल, ही सगळी विविध पिकं घेण्याचं काम देशमुख काका त्या ठिकाणी करताय. आणि 25 एकरामध्ये दरवर्षी लाखो रुपयाचं उत्पन्न घेत आहे. यांच्याकडे ही चिंचेची झाडे गोड चिंचेची, या चिंचेचं आणि याला माल लागायला लागला आहे. आणि या झाडांपासून गोड चिंचेपासून देशमुख काकांना चांगलं उत्पादन ह्या ठिकाणी मिळतं आहे. गोड चिंचेचे नेमके काय गुणधर्म आहे, गोड चिंच त्या ठिकाणी कसं उत्पन्न येते, ही सगळी माहिती आपण देशमुख काकांकडून जाणून घेतो. काका नमस्कार. नमस्कार, मी राजेंद्र प्रताप देशमुख बार्शी. तर माझ्याकडं आमचा तालुका बार्शी, पण नेहमी काहीतरी नवीन नवीन करायची मला इच्छा असते. मग त्याच्यामुळं सध्या जे लोक आहेत किंवा आपल्या लोकांना पाहिजे असते की नवीन फळं लोकांना खायला मिळाली पाहिजे. मग नाविन्यपूर्ण काहीतरी काम करायचं म्हणून जे काय आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये गोड चिंच जी येते ती सगळी थायलंडवरनं गोड चिंच येते. मग ते गॅट करार झाला त्या काळामध्ये ती मला पहिल्यांदा खायला मिळाली. मग विचार केला आपण का ती लावू नये म्हणून. मग त्याच्या बिया आणून म्हणजे ते चिंच घेऊन त्याचे रोपं बिया लावून रोपं तयार केली. मग त्यातली RNA DNA चेंज झाल्यामुळे काय झाडं गोड निघाली, काय आंबट निघाली. म्हणजे गोड झाडं होती तेवढी ठेवली, आंबट झाडं तेवढी काढून टाकली. आणि त्या चिंचापासून आपल्या नेहमीची जमलं जी चिंच आहे त्याच पद्धतीनं त्याचं उत्पादन मिळतंय. त्याच पद्धतीनं झाडाचा आकार असते, त्याच पद्धतीनं पानं फुलं सगळं ती येते. फक्त ज्यावेळेस ती चिंच पाडायला लागते त्यावेळेस ही अत्यंत गोड लागते आणि वाळल्यानंतर अशी गोड लागते. आणि हे आपण ही जी चिंच बघताय ही कोल्ड स्टोरेजमध्ये 3 वर्ष राहते, काही सुद्धा ह्याला 3 वर्ष 4 वर्षापर्यंत राहते कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवल्यानंतर. आणि सध्या आमच्याकडे जे येणारे व्हिजिटर्स आहे किंवा लोक आहेत यांना सगळ्याला माहिती आहे आमच्याकडे गोड चिंच आहे म्हणून. मग ते आता आम्ही ह्या वर्षी हे चिंच 400 रुपये किलोनं आम्ही विकतोय. हे अर्धा किलोचं पॅकिंग केलेलं आहे. मग इथलं बार्शीमध्ये बराचसा समाज आमचा म्हणजे सगळ्याला माहिती आहे. आणि जर जास्त झाली तर मग आम्ही पुणे मुंबईसाठी बी पाठवून देतो. आणि तिथं सुद्धा त्या मापात 200-250 रुपये किलो प्रमाणे ठोकमध्ये विकलं जात आहे. अशा पद्धतीनं माझ्याकडे 30-40 झाडं आहेत सध्या त्याची. आणि दरवर्षी त्याला माल मिळतो. फक्त ही कसं आहे आमच्याकडे मिश्र शेती, मिश्र फळबाग लागवड असा कार्यक्रम आहे. मग काहीतरी नवीन नवीन करण्यासाठी मी काम केलेलं आहे. ही माझी शेती नसून ही सगळं व्यावसायिक रूपानं काम करतो आपण. म्हणजे मला असं येतं की वर्षभरामध्ये मला कंटिन्यू पैसे मिळत राहतात. 1-2-3 महिने, महिना 1.5 महिना गॅप पडतो नाही तर पैसे मिळत राहतात. माझी सायकल अशी चालू होती की जून महिन्यामध्ये पहिल्यांदा खजूर खायला येते. मग खजूरची विक्री जुलै पर्यंत राहते. ऑगस्ट मध्ये ड्रॅगन फ्रूट चालू होते, दर 15 दिवसाला ती येते. त्याच्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये सीताफळ येते. मग डिसेंबरला सीताफळ संपल्यानंतर एक 15-20 दिवसाचा गॅप पडला की द्राक्ष येतात. द्राक्ष संपत आले की गोड चिंच येते. गोड चिंच जांभळं बरोबरच येतात. मग असा सगळा कार्यक्रम माझा चालू आहे. त्यामुळं ह्याच्यामुळे मला अर्थार्जन बी मिळते. गोड चिंचेमुळे माझं नाव पण झालं. आणि हे सगळं विविध प्रयोग करतो. त्याच्यामुळं जिल्ह्यातला पहिला प्रयोग, हा जिल्ह्यातला पहिलाच प्रयोग आहे. मग मी बारामती कृषी विज्ञान केंद्राचं बी मला सहकार्य असते. आणि सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचं बी मी प्रोग्रेसिव्ह फार्मर आहे. मग हे ते लोक कौतुक करतात, माझ्याकडे व्हिजिटर येतात. त्यामुळे सतत मला नवीन काहीतरी करून त्यातनं पैसे मिळवायची सवय आहे. त्याच्यामुळे पूर्ण कमर्शियल शेती. माझ्याकडे भरडधान्य जे आहे ज्वारी, हरभरा, गहू असलं कुठलंही पीक नाही. भाजीपाला सुद्धा नाहीये. का तर माझं कन्सेप्ट आहे पाणी नसताना शेती झाली पाहिजे. मग त्याच्यामध्ये हे चिंच, शेवगा सगळं मोडतंय कमी पाण्यामध्ये येणार. तुम्ही संदेश काय देताय की सारखं उत्पादन त्याला मिळालं पाहिजे. शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे संदेश म्हणजे
कायम फळबागा आपल्या विविध प्रकारच्या फळबागा आपल्याकडे पाहिजे. म्हणजे समजा आपलं उदाहरण द्यायचं म्हणलं तर समजा आपल्याकडे 5 एकर शेती आहे, तर त्यातनं एक 2-4 एकर 1 एकर पेरू, 1 एकर सीताफळ, 1 एकर तुमचं ड्रॅगन फ्रूट, 1 एकर द्राक्ष, असं सारखं फिरत राहिलं पाहिजे. हा, म्हणजे आपल्याला म्हणजे बँकेकडे जाता येणार नाही किंवा अर्थकारण आपलं चांगल्या प्रकारे होऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगला होता. आता आम्ही 4 भावाचं कुटुंब आहे आमचं, चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह होतं आमचं छान. चिंचेचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य म्हणजे जी काय गोड चिंच बाकीच्या आहेत, म्हणजे थायलंडवरून येणारी चिंच आहे त्या चिंचेसारखीच आहे. आता हे जे तंबाखू खाणारे लोक आहेत किंवा कोणाला आंबट चालत नाही ते माणूस सहज हे नाही म्हणलं तर एक 10-15 आकडे म्हणजे 100 ग्रॅम 150 ग्रॅम एका चुटकीसरशी खाऊ शकतो. हे इतकं छान गोड स्वीट आहे ते गुळासारखे, त्यामुळे महिला वर्गामध्ये ह्याला खूप मागणी आहे. त्यामुळे ही चांगल्या प्रकारे विक्री झाडाच्या हार्वेस्टिंग ह्याचं म्हणजे आपण रोप कलमाचं लावल्यापासून त्याचा बुंदा साधारण 60 मिलीमीटरचा किंवा 90 मिलीमीटर व्यासाचा खोड झालं की त्याला फुलं लागायला चालू होतात. मग पहिल्या वर्षी 2 किलो 3 किलो असं वाढत वाढत ते 50 किलो 100 किलो पर्यंत चिंचा मिळू शकतात. झाड किती वर्ष चालतं? ते आता 100-150 वर्ष चिंचाची लाईफ आहे, त्यामुळे काही अडचणच येत नाही ना त्याला. तुमच्याकडे नर्सरी पण आहे ना? हा, माझ्याकडे नर्सरीमध्ये खजूर, ड्रॅगन फ्रूट, गोड चिंच आणि जांभळ याची रोपं पण आहेत आणि सगळ्यांची झाडं पण आहेत. मग आमच्या नर्सरीकडे आला तर तुम्हाला प्रत्यक्षात गोड चिंच खायला मिळते, जांभळं खायला मिळतात, जांभळं बघायला मिळतात, त्याची रोपं मिळतात, खजूर खायला मिळते, खजुराची रोपं मिळतात, ड्रॅगन फ्रूट खायला मिळते आणि त्याची रोपं पण मिळतात. असे विविध प्रकारे सगळं काम केलेलं आहे. त्याची लागवड कशी करावी? ह्याची लागवड जर करायची म्हणलं तर आपल्याला 40 बाय 40 50 बाय 50 वरती करावं लागते. का तर जवळजवळ झाडं झाल्यानंतर ह्याला माल कमी लागते. मग जेवढं झाडाला तुमच्या सूर्यप्रकाश लागेल तेवढं ह्याला माल लागते. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे जी जुनी झाडं आहेत ही सगळी गोल वर्ण दिसत आहेत, तर ती गोल दिसल्यामुळे काय होतं, बाहेरच्या बाजूने माल लागतं, आतल्या बाजूने माल लागत नाही. त्याच्यामुळे ह्याच्या खोडावरती सूर्यप्रकाश पडण्यासाठी मधल्या जी बुचकी आहेत ती काढावं लागतात. बघा ह्याच्या खोडामध्ये सूर्यप्रकाश मिळते, मग हे झाडं आतनं मोकळी झाली पाहिजे, तेव्हा ह्याला माल भरपूर प्रकारे मिळते. आणि इतर चवीला तर ही गोडच आहे, त्याच्यामुळे काय आणि काय फवारणी नाही काय नाही, फक्त आळ्या वगैरे किडके लागू नये म्हणून आता ही फ्लॉवरिंग सीझन आहे, ह्याच्यामध्ये एक पाऊस पडल्यानंतर त्याला 1-2 फवारण्या करतो, बाकी काहीच अडचण नाही त्याला. फक्त चिंचा काढताना काळजी घ्यावी लागते की त्याला झुडपून नाही काढावं लागत, सगळ्या चिंचा शिडी लावून किंवा हाताने वरी चढून काढावं लागतात आणि सगळं झाल्यानंतर मग चिंचेचं झाड झुडपून मग पुढचं उत्पादन घेता येतं. रोपांची विक्री कशी? रोपांची चिंचेच्या रोपाची विक्री आहे 100 रुपयाला एक रोपटा आहे. जांभळाच्या रोपांची विक्री आहे ते 60 रुपयाला एक जांभळाचं रोप आहे. ड्रॅगन फ्रूटचं 25 रुपयाला एक रोप आहे आणि 40 रुपयाला सी नावाचे व्हरायटीचं रोप आहे. आणि खजुरीचं रोप आहे ते 50 रुपयाला काय 200 रुपयाला काय लहान मोठे रोप आहे. सहसा करून चिंच लोक बांधावर एक तर लावतात, पण असं पूर्ण शेती करत नाही, तसे फार लोक कमी आहेत, फार लोक कमी आहेत. फक्त बांधावर लावतात. कोणी हौशेनं घरी 10 झाडं लावते, काय शेतकरी आहेत त्यांनी बी 100-200 झाडं नेऊन लावलेली आहेत माझ्या. आता बाजारामध्ये आंबट चिंच आल्यानंतर आणि ही चिंच आल्यानंतर मागणी याला जास्त राहते? नाही, ही ते मार्केट यार्डमध्ये नेऊन विकावं लागते. ही फळ मार्केटमध्ये नेऊन विकावं लागते. गोड असल्या गोड असल्या मग त्या चिंचा फोडून त्याच्यातले चुंचिक वेगळे करून मग न्यावं लागते. ही बी असे टरकला सहित हाय असं जाते ना विक्रीला, त्यामुळे सगळ्या वजनासहित आपल्याला दर मिळते. जरी उतार कमी पडला किंवा झालं तरी 200 रुपये किलो सरासरी मिळालं तर थोडे पैसे झाले का तेवढ्या पुरतं भागते आपलं. ते एक झाड किती किलो माल देतं? ते 20 किलो पासून 100 किलो पर्यंत झाड माल देतात. जसं झाडाचं वय वाढेल तसं ते जास्त माल द्यायला चालू करतात. त्याला मग छाटणी वगैरे नाही, काय नाही, फक्त आतली फांद्या कमी करून सूर्यप्रकाश आतमधल्या खोडापर्यंत आला पाहिजे, ही फक्त काळजी घेतली पाहिजे, म्हणजे जास्त माल मिळतो. आणि ज्यावेळेस चिंच काढून होते आपल्या त्यावेळेस त्याला ते काठीनं मारून त्याचा पानगळ करावं लागतं, ही एक त्याचा मोठा भाग आहे. बरं. आणि पाणी वगैरे परत नाही, पाणी काय जनरल मध्येच आहे त्याला. आता ड्रॅगन फ्रूट मध्ये आहे त्यामुळे ऑटोमॅटिक पाणी मिळत राहते, पावसावर पाणी मिळत, असं पाण्याची वेगळी काय आम्ही सोय केलेली नाही. पण ज्याला नवीन लागवड करायची त्यांनी तात्पुरती सोय केली तर काय अडचण नाही. झाडं एकदम मोठी झाली पाणी बी नाही दिलं तर चालतं. त्याला रोप ज्या शेतकऱ्यांनी नेली त्यांचं काय रिझल्ट आला? त्यांच्याकडे सगळ्याकडे गोड चिंच सुरू झालेत, त्यांच्याकडे सुरू झालेत खायला. कुठे कुठे विक्री करता यायची? ह्याची पुणे, मुंबई आणि बार्शी अशा 3 ठिकाणी विक्री होती. मागणी वाढायला लागली आहे, मागणी आहेच की, फक्त आम्हीच पुरू शकत नाही, तेवढा माल मिळत नाही आमच्याकडे. म्हणजे अजून झाडं लहान आहेत. काय नवीन प्रयोग तुमचा सक्सेस झाला? हो, 100%. मी जेवढे काय प्रयोग केले ते माझ्याकडे सक्सेस आहेत. मी ड्रॅगन फ्रूट 10-11 वर्षापूर्वी लावले. आता ते एक म्हणजे पहिल्यांदा 10 गुंठे लावलं होतं, आता माझ्याकडे 6 एकर आहे. आणि ड्रॅगन फ्रूट मध्ये माझ्याकडे 6 व्हरायटी आहेत. मी ड्रॅगन फ्रूटच्या माध्यमातून 2 वेळा व्हिएतनामला लांबला जाऊन तिथं अभ्यास करून तिथले बी 2 व्हरायटी माझ्याकडे आहेत. म्हणजे व्हिएतनाम रेड, व्हिएतनाम व्हाईट, सी रेग्युलर रेड आणि वरून पिवळी असणारी पिवळी सुद्धा ड्रॅगन फ्रूटची माझ्याकडे व्हरायटी आहे. द्राक्षामध्ये बी 2-3 व्हरायटी आहेत आणि खजूरमध्ये पण आहे. आणि शेवगा पण कोरडवाहू पिकासाठी येणारा शेवगाचं पण माझ्याकडे आहे. गोड चिंच पण आहे. हा,
याची लागवड वगैरे वाढवणार का आता? नाही, आता माझ्याकडे क्षेत्र मर्यादित बरं. आहे, त्यामुळे मला जेवढं पाहिजे तेवढं मी केले. आता माझं एज बघता माझं असं वय 62-63. मग माझ्या वयाच्या मनाने मी पुढच्या पेन्शनसाठी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. आणि आमच्या कुटुंबाला सुद्धा ही झाडं जपली तर बस होते, एवढंच काम Pension करायला. होते. आता माझ्याकडे क्षेत्र नाहीत लावायला ना, आणि नवीन घेणं करणं शेती करणं सध्या ह्या कोरडवाहू भागात लावली ही आज 100% येणार ती, हां. 100% येणार. फायदा होईल. आता वर्षानुवर्ष आपण जी झाडं बघतो ना, ती काय कोणी लावलेली आहेत का, मनाने आलेले आहेत, बांधावर आले आहेत, तसे लावून ठेवले काहीच अडचण नाही. बर, हा. इतर काय वेगळं वैशिष्ट्य नाही, काय नाही, फक्त खाल्ल्या गोड आहे, आपल्या झाडासारखं सेम आहे, काहीच बदल नाही त्याच्यात. पानं फुलं फळं सेम टाकलं, फक्त ज्यावेळेस पाड लागते त्यावेळेस गोड लागते, जोपर्यंत पाड लागत नाही तोपर्यंत आंबटच लागते. बर बर बर. पण ज्यावेळेस पाड लागते तिथनं ही गोड चालू होते त्याचं. आणि आपली ती आंबट चिंच ती आंबट कंटिन्यू आंबटच असते ते. चालतं. चालेल, तुमचा प्रयोग सक्सेस झाला. हो, धन्यवाद. मंडळी, आपण पाहिलं राजेंद्र देशमुख काका यांच्या शेतामध्ये ही गोड चिंच त्या ठिकाणी पिकली. 30 झाडे, ही 30 झाडं काका म्हणतात की माझ्या रिटायरमेंटच्या आयुष्याची पेन्शन आहे. कारण या चिंचेला, गोड चिंचेला बाजारामध्ये चांगली मागणी आहे. 200 ते 400 रुपये किलोने ही चिंच विकली जाते, कारण गुळासारखी गोडी या चिंचेला असल्यामुळे या चिंचेला जास्त मागणी आहे. पुणे, बार्शी आसपासच्या परिसरामध्ये, संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये ही चिंच विकली जाते. आणि राजेंद्र देशमुख काकांकडून आवर्जून शेतकरी, काही हौशी मंडळी ही चिंच खाण्यासाठी विकत घेतात. काकांनी त्या ठिकाणी प्रयोग केले, वयाच्या 60 नंतर त्या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग केले आणि सगळे प्रयोग त्यांचे या ठिकाणी यशस्वी झाले. तरुणांना, जे तरुण नोकरीच्या मागे पळतात, जे तरुण शेती नको म्हणतात आणि नोकरीच्या मागे पळ पळतात, या तरुणांसाठी राजेंद्र देशमुख काका एक आदर्श आहे. कारण वयाच्या 60 नंतर ड्रॅगन फ्रूट असेल, खजूर असेल, शेवगा शेती असेल, सीताफळ असेल, हे सगळे प्रयोग त्यांनी केले. 25 एकरामध्ये अशी शेती मंडळी केली की दर महिन्याला काकांना उत्पन्न मिळतंय. काकांनी या ठिकाणी शेतकऱ्याला संदेश दिला की तुम्ही ह्या वर्षी ते त्या वर्षी असं मध्ये उत्पन्न घ्या. ह्या वर्षी उत्पन्न मिळालं डायरेक्ट शेतकऱ्याला पुढच्या वर्षी उत्पन्न मिळतं. मधले 11 ते 10 महिने काका गॅप असतो, त्यामुळे त्याला इतरांवर अवलंबून राहावं लागतं. तसं न करता शेतकऱ्याने दर महिन्याला उत्पन्न मिळेल अशी पिके लावली तर शेतकरी राजा हा जगाला नक्कीच तारू शकतो. मंडळी, असेच नवीन व्हिडिओ, अशाच नवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.